भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबरला निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। 2004 ते 2014 अशी 10 वर्ष मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते। पण अर्थशास्त्रज्ञ असलेले मनमोहन सिंग राजकारणात कसे आले हेच या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे। 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव यांची पंतप्रधानपदी वर्णी लागणार होती। पंतप्रधान होण्याच्या 2 दिवस आधी कॅबिनेट सचिव नरेश चंद्र यांनी नरसिंह राव यांना 8 पानांची नोट दिली होती, ज्यामध्ये देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याचं सांगण्यात आलं होतं। आता अशा परिस्थितीत राव यांना अशा चेहऱ्याची गरज होती जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि त्यांच्या देशांतर्गत विरोधकांना भारत आता जुन्या मार्गांवर चालणार नाही असा संदेश देऊ शकेल। राव यांनी त्यांच्या सल्लागारांकडून 2 नावांचा प्रस्ताव मागितला। पहिलं नाव होतं आय.जी. पटेल, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक। आई आजारी असल्याने पटेल यांना दिल्लीत यायला जमणार नव्हतं। त्यावेळी ते वडोदरा येथे राहत होते। अशा परिस्थितीत दुसरं नाव आशा देणारं होतं। नाव होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं। अलेक्झांडर यांनी शपथविधीच्या 1 दिवस आधी मनमोहन सिंग यांना फोन केला। त्यावेळी ते झोपेत होते। जाग आली आणि राव यांच्या प्रस्तावाबद्दल ऐकलं तेव्हा मनमोहन सिंग यांना विश्वासच बसला नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शपथविधीच्या 3 तास आधी मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांच्या UGC कार्यालयातून फोन आला। मला तुम्हाला माझे अर्थमंत्री बनवायचं आहे असं नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांना सांगितलं। मग काय, पुढे राजीव गांधी आणि इंदिराजींचे धोरण उलटवून मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक सुधारणांच्या दिशेने नेलं। राव यांचे देशासाठीचे मोठे योगदान म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा शोध असल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे।